नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे नागरिकत्व. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झाला असेल, नागरिकत्व हा काय भानगड आहे आणि कशासाठी आणि कोणाला दिलं जातं, का दिलं जाते? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहिजे. तर झालंय असं की नागरिकत्व म्हणजे तुम्ही त्या देशाचे नागरिक आहात आणि तुम्हाला त्या देशामध्ये राहण्याचा अधिकार आहे. आणि जर तुम्हाला त्या देशामध्ये राहायचं असेल किंवा बाहेरचा माणूस जर आपल्या देशात येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काही अटी, की तू इथं किती दिवस राहायला पाहिजे, तर जवळजवळ 12-13 वर्ष 11 वर्षे तो इथं राहायला पाहिजे. आणि मग ही अट जर जास्त वाढत असेल तर त्या अटीमध्ये म्हणजे जी काही मर्यादा आहे ती 5 वर आणायची, 6 वर आणायची. म्हणजे एखादा कायदा असेल त्याच्यामध्ये सुधारणा करणं, कमी जास्तपणा करणं, जसे वेळ काळ आहे त्या पद्धतीनं सुसंगत करणं, म्हणजेच त्या कायद्यामध्ये सुधारणा करणं. म्हणजे हे जे काही आता आपण कॅप्शन दिलंय नागरिकत्व, हे नागरिकत्व म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून त्याला इंग्लिशमध्ये CAA असं म्हटलं जातं, म्हणजे सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट किंवा नागरिकत्व सुधारणा कायदा. मग ज्या वेळेस तो केला जात असेल त्या वर्षात ते वर्ष त्याला लावलं जातं. मित्रांनो, आत्ता तुम्ही म्हणाल हे काय नवीनच, तर आत्ता जो कायद्यामध्ये सुधारणा केली आहे आणि त्याच्यामधून लोकांमध्ये रोष आहे किंवा लोक त्याला विरोधही करतायत. मग तो का करतायत आणि CAA म्हणजे नेमकं काय, तर सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट 2024. आणि मित्रांनो, हा जो फोटो बघत असाल तुम्ही तर तुमच्या लक्षात येईलच की आपल्या भारत देशाचं हे दुर्दैव आहे की इतका हुशार माणूस आपल्या भारत देशाला मिळाला, भारत देशाला एवढा नॉलेजवाला गृहमंत्री सुद्धा मिळाला. आणि यांनी ह्या कायद्यामध्ये आता सुधारणा केली आणि तो सुधारित कायदा 11 मार्च 2024ला डिक्लेअर केला, म्हणजे त्याची अधिसूचना जारी केली असं गृह मंत्रालयाकडून कळवण्यात आलं. आणि ज्या लोकांना 2019च्या कायद्याप्रमाणे त्यांना परमिशन नागरिकत्वाची मिळाली ते आता त्यामध्ये अर्ज करू शकतात. आणि याच्यामध्ये काय केलंय, तर आपला जो काही हा भारत देश आहे, या भारत देशामध्ये 2 देश आहेत. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्याच्या अगोदर एक दिवस 14 ऑगस्ट 1947 धार्मिक किंवा धर्माच्या नावावर अजून एक देश निर्माण झाला, तो म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. मी तुम्हाला या नकाशामध्ये ते दाखवतोय, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. परंतु मित्रांनो, काही वर्षानंतर म्हणजे 1971 साली इंदिरा गांधींनी हा जो काही पूर्व पाकिस्तान आहे याला बांगलादेश असं नाव दिलं. आणि आत्ता जी काही गंमत चालू झाली आहे ती का, तर या बांगलादेशामधून जे काही हिंदू मुस्लिम बाहेर येत पडत आहेत आणि ती लोकांना हे भारतीय जनता पार्टीचं सरकार नागरिकत्व देतंय. आणि ते का देतंय आणि ते कोणाला देतंय, तर यांचं असं म्हणणं आहे की भारत असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, या 3 देशामधून जे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, सीख, ईसाई, पारसी ही जी काही मंडळी आहेत, ही जर तिकडून इकडे आपल्याकडे येत असतील तर त्यांना जो काही 11 वर्षाचा कालावधी होता इथं वास्तव्याचा, तो आता शिथिल केलाय आणि तो फक्त 6 वर्षावर आणलाय. आणि मग याच्यामध्ये असलेल्या लोकांना आम्ही नागरिकत्व देणार आहोत, हे असं भारत देशाचे गृहमंत्री ज्यावेळेस असेंब्लीमध्ये सांगतायत त्यावेळेस त्याला विरोध केला जातोय. आणि तो विरोध कोण करतंय, तर जी लोक विरोध करतायत त्या लोक कोण आहेत ते बघा. इतनी नफरत क्यों, आखिर क्या है? हम इंसान हैं, इस मुल्क के बाइज़्ज़त शहरी हैं. आखिर इस नफरत का, इस डिस्क्रिमिनेशन की वजह क्या है? हे काय सांगतायत की तुम्ही मुसलमान द्वेष्ट आहात. कारण काय की याच्यामध्ये मुसलमानांचं नावच घेतलं नाहीये.
सहा धर्मातील लोकांचं फक्त नाव घेतलंय आणि मुसलमानांचं घेतलं नाही. शहा सुद्धा ते सांगतात की मान्यवर, जो मैं बिल लेकर आया हूं वो पॉजिटिव डायरेक्शन के आधार पर धार्मिक रूप से प्रताड़ित अल्पसंख्यकों को शरण में लेने का बिल है, उनको नागरिकता देने का। मान्यवर, यहाँ कहा कि मुस्लिमों के अधिकार ले लिए, इस बिल ने किसी मुस्लिम के अधिकार नहीं। मी मुसलमानाचं नावच घेतलं नाही, पण का नाही घ्यायचं? जर बांगलादेशामध्ये 71ला बांगलादेश निर्मिती झाली, त्याच्या अगोदर त्याचं नाव पूर्व पाकिस्तान होतं आणि इकडचा पश्चिम पाकिस्तान. मग जो आत्ताचा पाकिस्तान आहे आणि आत्ताचा बांगलादेश आहे ते 14 ऑगस्ट 1947ला निर्माण झाले. ते भारत देशाचाच एक अंग आहेत. आणि मग त्यामध्ये असणारे हिंदू असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, ईसाई असेल, पारसी असेल, शीख असेल, सर्व लोकांना तुम्ही जर नागरिकत्व देणार असाल तर मुसलमानांना का नाही द्यायचं? ते पण या देशाचा भाग आहेत. मग मुसलमानाविषयी तुमच्या मनामध्ये एवढी कटुता काय? साधा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, 1955चा जो हा कायदा आहे नागरिकत्वाचा, या नागरिकत्वामध्ये जी मंडळी आपल्या भारत देशामध्ये घुसखोरी करत होती त्या लोकांना एक तर सरकार त्या लोकांना पकडायचं किंवा त्या मायदेशी परत पाठवायचं. परंतु त्या कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि त्या कायद्यामध्ये सुधारणा करून या लोकांनी आतापर्यंत 5 वेळा काय सुधारणा झाली? 86, 96, 2003, 2005, 2015, आता 2019, नंतर 2024. म्हणजे ह्या सुधारणा सरकार जे असतं ते आपापल्या सोयीनुसार आपल्याला त्याच्यातून काही फायदा घेता येतो का, येत असेल किंवा ते फ्युचर काही विजन असेल त्यांचं, त्यासाठी हे सुधारणा केल्या जातात. कारण 1955च्या कायद्यामध्ये जर एखाद्या माणसाने भारताचं नागरिकत्व सोडलं तर तो त्याचं रद्द व्हायचं किंवा भारत सरकारने ते त्याचं रद्द केलं, तो कशा तरी एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये असेल चुकीच्या म्हणून ते रद्द केलं जातं किंवा दुसऱ्या देशातच स्वीकारलं म्हणून. आता आपल्याला माहीतच आहे की भारतीय जनता पार्टीने हे जे काही कायदे शिथिल केलाय त्याच्या अटी म्हणजे काय, तर 11 वर्ष तो इथं वास्तव्याला असायला पाहिजे होता. तर तो जर वास्तव्याला इथं नाही आता नसेल तर मग त्याचं 11 वर्षानंतर, म्हणजे जर आपला भारत देश 5 वर्षांनी आपली निवडणुका असतात, मग 11 वर्षांनी जर तो 11 वर्ष इथं राहिला आणि त्यानंतर त्याला नागरिकत्व द्यायचं म्हणजे मतदानाचा हक्क सुद्धा त्याला मिळतो ना. आणि मग 11 वर्षानंतर काय माहिती दोन टर्म नंतर काय होणार आहे. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या, या ठिकाणी बीजेपीने जे काही हा गडबड करण्याचा प्रयत्न केला आणि 11 मार्च 2024ला हे जे काही बिल पारित केलंय याचा अर्थ त्याच्यामध्ये 11 वर्षाची सूट आता 6 वर्षावर आणली. म्हणजेच काय की भारत देशामधून जी मंडळी बाहेरच्या देशामध्ये या भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे याला कंटाळून बाहेरच्या देशाचं नागरिकत्व स्वीकारले आणि मग आता ती भरभरून काढायची म्हणून की काय, बांगलादेशात मधून जी काही हिंदू मुस्लिम असतील ती जर येत असतील इकडे तर त्यांना आम्ही नागरिकत्व देणार, म्हणजे जास्तीत जास्त हिंदू लोकांना देणार, मुसलमानांना देणार नाही. याचा अर्थ काय होतो? हे चुकीचंच आहे ना. कारण बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल या भारत देशाचे अंग आहेत आणि हिंदू असो वा मुसलमान असो किंवा कोणीही माणूस असो, जाती धर्माचा तर विषयच येत नाहीये. आणि म्हणून मुस्लिम जे काही असुद्दीन ओवैसी आहेत ते म्हणतात तुम्ही मुसलमानाबद्दल एवढा द्वेष का तुमच्यामध्ये? जर मुसलमान सुद्धा येत असतील तर द्या ना, काय फरक पडतो? पण मुसलमान यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीला मुसलमान कधी मतदान करणार नाही आणि हिंदू जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मतदान करेल. मग आपली वोट बँक किंवा आपला मतदार मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हे पाऊल तर उचललेलं नाही ने. आणि म्हणून यामध्ये सुधारणा करून 11-12 वर्षाची जी काही अट होते राहण्याची वास्तव्यास ती आता 6 वर्षावर आणली. म्हणजे आता नागरिकत्व दिलं की ती जी काही मंडळी आहेत हे यांचे वोटर झाले आणि ते कुणाला देत आहेत? फक्त हिंदूंना देत आहेत. हे चुकीचं आहे. आणि म्हणून असुद्दीन ओवैसी सांगतात की भारत देशाने हा म्हणजे भारत देश, असुद्दीन ओवैसी सांगतात भारत देश हा निधर्मी आहे, कुठल्याही एका जातीचा नाही, एका धर्माचा नाही, एका पंथाचा नाही.
आणि मग जर असं असेल तर फक्त मुसलमान सोडून सगळ्यांना तुम्ही नागरिकत्व देताय. मुसलमानांनी असं काय वाईट केले? आणि त्यांचा प्रश्न बरोबर आहे. आणि भारत देशाच्या भारतीय घटनेनुसार जर 14वा कलम सर्वांना समानता देत असेल, म्हणजे कुठल्याही धर्म पंथ जात इथे मानायची नाही. जो काही धर्म आहे तो तुमच्या घरात, परंतु बाहेर जर बघितलं तर भारत देश हा निधर्मी आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव ज्याला आपण म्हणतो तो भारताने स्वीकारलाय. म्हणजे काय काही मंडळी जे म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. सर्व जाती धर्माची लोक, पंथाची लोक जर इथं गुण्यागोविंदाने राहत असतील तर मग हे सीए म्हणजे सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट कशासाठी? म्हणजे सुधारणा कायदा काय गरज आहे? त्याची गरजच नाहीये. परंतु मित्रांनो, एक राजकीय उद्देश ठेवून हिंदू वोट बँक मजबूत करण्यासाठी याच्यामध्ये फक्त हिंदूंनाच नागरिकत्व दिलं जाते आणि मुस्लिमांना त्यातून टाळलं जाते. हे मात्र चुकीचे. आणि हे भारतीय जनता पार्टीने फक्त आणि फक्त राजकीय उद्देशानेच हे नागरिकत्व कायदा सुधारणा केलेली आहे आणि ती मात्र चुकीची असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यामुळं आसाम असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, अरुणाचल प्रदेश असेल, या सर्व लोकांनी या कायद्यावर बहिष्कार टाकलाय किंवा या कायद्याच्या विरोधात हे सर्व मंडळी रस्त्यावर उतरले. तिकडे जाळपोळ तिकडे बंद केलं गेलं. कारण हा कायदा बांगलादेशातून बरेचसे निर्वासित तिकडे आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी आपलं राजकारण करते. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा लोकांनी त्याला विरोध दर्शवलाय. आणि मग हा विरोध दर्शवणं योग्य आहे की अयोग्य आहे? कारण काय तर सर्व लोकांना देताय, फक्त तुम्ही मुस्लिमांना टार्गेट करताय. मग ते काही माणसं नाहीत का? आणि ते या देशाचे सुद्धा नागरिक आहेत. बांगलादेश सुद्धा भारताचा पहिला भागच होता किंवा पाकिस्तान सुद्धा भारताचा पहिला भागच होता. मग त्यातल्या फक्त हिंदूंनाच का द्यायचं? मुस्लिमांना सुद्धा दिलं पाहिजे असं सर्वांचं मत आहे. आणि मित्रांनो, हे जर मत असेल तर हे मत अगदी बरोबर आहे. आणि भारतीय जनता पार्टी आपला फक्त राजकीय अजेंडा डोकळ्यासमोर ठेवून असं करते असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं जर मत माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा जसा व्हिडिओ पाहताय तसा पुढचा विषय, नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकायला मात्र विसरू नका. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.